संभाजीनगरमध्ये महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना भाजप जागांवरून कुरघोडी राजकारण आता सुरू झालंय। युतीत मोठा भाऊ कोण यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जुंपली आहे। भाजपनं अंतर्गत सर्व्हेचा आधार घेत जनतेची पसंती आपल्याला असल्याचं सांगत अधिक जागांवर दावा केलाय। शिवसेनेनं भाजपच्या या दाव्यातील हवा काढताना इतिहासाचा दाखला देत डिवचले। या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये मित्रपक्ष राष्ट्रवादी मात्र एकाकी पडल्याचं दिसतंय। तो मागच्या महिन्यामध्ये कानोसा घेतलाय छत्रपती संभाजीनगर शहराचा आणि त्याच्यामध्ये हे लक्षात आलंय की नागरिकांमधून मतदारांमधून छत्रपती संभाजीनगरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पसंती आहे। भारतीय जनता पार्टीकडून समाजाला अपेक्षा आहेत। ही मोठी जबाबदारीची बातमी आहे, म्हणजे भाजपची जबाबदारी वाढवणारी की समाज हे व्यक्त होतोय की भाजप आम्हाला पाहिजे। पक्ष संघटनेने केलेलं समाजातलं काम यामुळे धाकट्या भावाचा आता आम्ही थोरला भाऊ होण्याच्या भूमिकेमध्ये आलेलो आहे। त्यांचा सर्वे काय झाला त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु निश्चित या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या गेल्या त्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला हे चांगलं यश मिळालेलं आहे। निश्चित त्यांची ताकद जर वाढत असेल त्यांचं अभिनंदन आहे, परंतु महायुतीच्या बाबतीमध्ये कोण किती जागा लढवल्या पाहिजे हे वरिष्ठ पातळीवर ठरणारे अशी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला कल्पना दिलेली आहे, आदेश दिलेले आहे। आम्ही स्पष्ट सांगतो, मोठा भाऊ निवडणूक झाल्यानंतर ज्याच्या जागा जास्त निवडून येतील तो मोठा एका लहान ठरणार आहे। महान नेत्याने सांगितलं मला माहीत नाही, परंतु असे सर्वे वर अवलंबून राजकारण चालत नसतं। ग्राउंड रियालिटी जी आहे ती रियालिटी पाहावी लागते। उद्या जर मी म्हणलो की आमचं 1 नंबरवर आम्ही आहोत, त्यालाही विरोध होईल का नाही? म्हणून असे हे सर्वे करण्यापेक्षा ग्राउंड लेवलची रियालिटी ही लक्षात घेऊन युती करण्याचं मनोदय हा आमचा सर्वांचा आहे। म्हणून कुणी काही जरी बोललं तरी जेव्हा जागेचं वाटप होईल त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील।